कसे होते? बाबा अत्यंत कुटुंबवत्सल होते. अच्छा. ते आम्हाला सर्वांना त्यांनी प्रेम दाखवलं नाही, म्हणजे आम्हाला वाचलं ते हम्म. त्या उपन्यासाला त्यांनी प्रेम दाखवलं नाही. मी आता उदाहरण देतो मी. हा. मी सीए झालो, तर मला एका मित्राचा मुलगा सीए झाला तेव्हा मला सांगणारे की माझ्या मुलाला मिठी मारली. तू सीए झाला तेव्हा तुझ्या वडिलांनी पण त्याचंच केलं नाही. 38 वर्षाच्या आमच्या आयुष्यात सहवासात आम्ही दोघांनी एकमेकांना कधीही मिठी मारली नाही. प्रेम दाखवायचे बरोबर. पण एक अलिप्तपणा असा होता की बुवा मिठी मारली पाठीवर दिखावा करणं त्यांच्या स्वभावाचा. बरं. म्हणजे त्यांच्या भावंडात मात्र खूप रमायचे. अच्छा. आणि त्यांचं जे गावाला बालपण गेलं ते 60-70 लोकांचा तो सगळा परिवार होता आणि सगळे भावंड जी होती, सख्खी भावंड, चुलत भावंड, आटे भावंड, ती सगळी जवळजवळ असायची. पण लेखक म्हणून बाबांना त्या लोकांनी कधी फारसं महत्व दिलं नाही. मी तर जया. बरं. बाबांची कुठलीही नाट्यकृती किंवा कुठलेही लिखाण कोणीही वाचलं नव्हतं. आजही तीच अवस्था आहे. एका 1-2 अपवाद सोडले तर कोणी काही वाचलेलं नाही. बरं. पण त्याच्याबद्दल नळींना काही वाटायचं काही नाही वाटायचं. ते म्हणजे त्यांना आवड आहे, त्यांनी वाचावं, आवड नाही वाचलं तर फरक पडत नाही. वा. की अनंत फंदींचा जो फटका की आपल्या जीवनात आपणच जावं त्याच्यामुळे मी राहत असतो. आणि माझ्या पुढं बघतो, मला लिखाण आवडतं, मी लिखाण करतो. लोकांनी वाचलं नाही वाचलं मला फरक पडत नाही. दळवींच्या बद्दलच्या असंख्य आठवणी तुमच्याकडे असतील, आम्हाला त्यातल्या 1-2 ऐकायचे. बाबांचं एक होतं की बाबा स्वावलंबी खूप होते. मी स्वतः सकाळी जाऊन मासे आणायची, गरज पडली तर ती स्वतः नीट करायची. लिखाण करायच्या वेळेला आम्ही लहान असताना आम्हाला घेऊन बाहेर जायची, खरेदीला म्हणा, माझ्या मामांकडे बाहेर कुलूप लावायची. का असं बाबांना. पण रात्री जर उशीर होत असेल तर बाबा स्वतः जेवण करायचे. मी भात लावायचे कुकरला, मासे वगैरे असले ते तळून ठेवायचे, हे सगळं करायचे. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. बरं. ती सवय आम्हालाही लावली त्यांनी. लिखाण करताना कधीही त्यांनी सांगितलं नाही मला पाणी दे, ते स्वतः उठून जायचे, पाणी घ्यायचे. एवढं स्वावलंबी. वा.